नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी नितीन शेळके सर, द्रोणाचार्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधून आपण टेट परीक्षेला बुद्धिमापन चाचणीमध्ये IBPS पॅटर्न प्रमाणे विचारला जाणारा सर्वात महत्त्वाचा पॉइंट म्हणजे बैठक व्यवस्था याचा अभ्यास करणार आहोत। बैठक व्यवस्था म्हणजे सिटिंग अरेंजमेंटवरती 3 प्रकारचे क्वेश्चन विचारले गेलेले आहेत। त्यामध्ये एक गोलाकार टेबल रचना म्हणजे काही व्यक्ती वर्तुळाकार बसलेले असतात, गोलाकार टेबलाच्या भोवताली बसलेले असतात। या प्रकारचा एक व्हिडिओ आपण यूट्यूबला टाकलेला आहे। त्यानंतर जो दुसरा प्रकार आहे तो आहे सरळ रेषेतील बैठक व्यवस्था। आता या सरळ रेषेतील बैठक व्यवस्थेचा अभ्यास आपण आजच्या व्हिडिओमधून करूया। सरळ रेषेतील बैठक व्यवस्थेमध्ये देखील 2 टाइपचे क्वेश्चन विचारले जातात। एक म्हणजे एका सरळ रेषेतील म्हणजेच एका रांगेवर बेस अशी बैठक व्यवस्था असते आणि दुसरा प्रश्न असतो 2 रांगा म्हणजे काही लोक उत्तरेकडे तोंड करून असतात, काही लोक दक्षिणेकडे तोंड करून असतात, अशा प्रकारची बैठक व्यवस्था। तर या प्रकारचे क्वेश्चन आपण पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत। आता आपण एका सरळ रेषेतील बैठक व्यवस्था याचा अभ्यास आजच्या व्हिडिओमधून करणार आहोत। हा क्वेश्चन 5 मार्कासाठी आपल्याला विचारला जातो, म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला परीक्षेत 5 मार्क मिळवून देण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे। चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। सुरुवात करण्यापूर्वी ज्या विद्यार्थ्यांना क्लासेसमध्ये बॅचेस जॉईन करायचे आहेत त्यांच्यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पद्धतीने बॅचेस क्लासेसमध्ये सुरू आहेत। यामध्ये पूर्ण सिलेबस आपला लाईव्ह कव्हर होईल आणि हे शिकवलेले व्हिडिओ तुम्हाला परीक्षेपर्यंत राहतील, ते तुम्ही रिपीट कितीही वेळा पाहू शकता। त्याचप्रमाणे टेस्ट, टॉपिक टेस्ट आणि भरपूर सराव उदाहरणांचा यामध्ये घेतला जाईल। इच्छुक विद्यार्थ्यांनी या नंबरवरती संपर्क साधावा। आपण व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला प्रश्न घेऊया। दिलेल्या माहितीचा काळजीपूर्वक अभ्यास करा आणि दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा। 8 मित्र ABCDEFG आणि H समान अंतरावर ओळीत बसले आहेत, परंतु त्याच क्रमाने आवश्यक नाही। सर्वजण उत्तरेकडे तोंड करून बसले आहेत, सर्वांची तोंड उत्तरेकडे आहे। व्यक्ती किती आहेत तर 8 व्यक्ती आहेत। छोट्या छोट्या गोष्टी आपण पॉइंट आउट करत आहोत। ओके, E आणि C मध्ये 2 व्यक्ती बसले आहेत। आता E आणि C मध्ये आपल्याला E आणि C चं लोकेशन माहिती नाहीये, परंतु आपल्याला एवढं माहिती आहे की E आणि C या दोघांमध्ये आपल्याला 2 व्यक्ती घ्यायच्या आहेत। ठीक आहे ना। E एका टोकाला बसतो, इथून आपल्याला काहीतरी काम सुरू करता येईल, परंतु हे सांगितलं नाही की तो डावीकडे बसतो, डाव्या टोकाला की उजव्या टोकाला, असं काही मेन्शन केलेलं नाही। मग आपण काय करूया, आपण दोन्ही पण एकाच वेळेस दोन्ही पद्धतीने रचना करायला सुरुवात करूया। सपोज आपल्याला किती म्हटले 8 व्यक्ती आहेत, तर मी 8 डॉट करून घेतोय। पहा 1 2 3 4 5 6 7 आणि 8 डॉट केले आपण, परंतु आपल्याला E एका टोकाला आहे, मग डावीकडे असू शकतो, उजवीकडे असू शकतो। म्हणून मी काय करतो, लगेच 2 पद्धतीने मांडायला सुरुवात करतो। तर मी आणखी एकदा 1 2 3 4 5 6 7 आणि 8 अशा दोन्ही पद्धतीने रचना घेतलेली आहे। आता आपल्याला काय बोललं या ठिकाणी वाक्य, E एका टोकाला बसतो, E एका टोकाला बसतो। मग आता E डावीकडे असू शकतो, उजवीकडे असू शकतो। आपण काय करूया, दोन्हीकडे पण घेऊया। सपोज मी एका रचनेमध्ये E ला डाव्या बाजूला घेतलेला आहे, तर दुसरी एक शंका अशी आहे तो उजवीकडेही असू शकतो, म्हणून मी या ठिकाणी त्याला उजवीकडे लिहिलेला आहे। आता जशी जशी माहिती आपली पुढे जाईल, बरोबर एक कुठली तरी रचना चुकीची ठरेल आणि एकच रचना आपली बरोबर ठरेल। तर आपण पहिल्यापासूनच 2 पद्धतीने ज्या 2 शक्यता होत्या त्या पद्धतीने मांडायला सुरुवात केलेली आहे। हे पहा, E एका टोकाला बसतो आणि हे वाक्य पहा, E आणि C मध्ये 2 व्यक्ती बसलेले आहेत। जर E या ठिकाणी असेल तर 1 2 आणि मग C या ठिकाणी येईल, म्हणजे E आणि C मध्ये बरोबर 2 व्यक्ती आल्या। E जर या ठिकाणी असेल तर 1 2 C या ठिकाणी आला। E आणि C मध्ये 2 व्यक्ती बसलेले आहेत। मी दोन्ही रचना सुरुवात केलेली आहे, हे वाक्य आपलं झालेलं आहे। E आणि C मध्ये 2 व्यक्ती बसल्या, E एका टोकाला बसतो। A C च्या उजवीकडे दुसरा बसतो। C आहे आपल्याकडे,
सीच्या उजवीकडे ए दुसरा बसतो। आता वरती मी पहिल्या रचनेमध्ये सीची उजवी बाजू इकडे आली तर इथे ए कितवा आहे, दुसरा बसतो, 1 2 या ठिकाणी ए बसलेला आहे। तुम्हाला मी एक छोटी आयडिया सांगितलेली आहे, उजवं डावं लक्षात ठेवायला आपण असा हात धरणार आहे, जिकडं तोंड आहे, सपोज उत्तरेकडे तोंड आहे तर या बाजूला आपण म्हणूया उजवा, या बाजूला म्हणूया डावा। ओके, अशा छोट्या छोट्या आयडिया आपण वापरल्या तर त्याचा फायदा होतो, कन्फ्युजन कमी होतं। वाक्य परत आपण दुसऱ्या रचनेसाठी वापरूया। ए सीच्या उजवीकडे दुसरा बसतो, सीच्या उजवीकडे 1 2 हा बसला ए। तर इथपर्यंत आपले वाक्य आले, सीच्या उजवीकडे दुसरा बसतो। बी हा एफच्या डावीकडे चौथा आहे, एफ सीचा जवळचा शेजारी नाही। ही वाक्यरचना आपल्याला करावी लागेल। तर बी हा एफच्या डावीकडे चौथा, आता मी इथं कच्चं काम करतोय, सपोज एफ आहे त्याच्या डावीकडे म्हणजे इकडे, तर 1 2 3 आणि 4 नंबरला मला बी घ्यावा लागेल, अशी काहीतरी रचना मला यात बसवायची आहे। आणि आणखी काय सांगितलं आपल्याला, बी एफच्या डावीकडे चौथा आहे आणि एफ सीचा जवळचा शेजारी नाही। मग आता या ठिकाणी सी आहे, त्याच्या शेजारी आपल्याला एफ घ्यायचा नाही। आता आपण दुसऱ्या रचनेच्या बाबत पाहूया। 8 डॉट तर आपण करून घेतलेले आहेत। या ठिकाणी जर मी एफ घेतोय तर मला बरोबर 1 2 3 4 नंबरला बी घेता येतो, परंतु एफ हा सीचा शेजारी नाही, म्हणून मी एफ इथं घेऊ शकत नाही, इथं घेऊ शकत नाही। आणि एफ इथं घेतला तर त्याच्या डावीकडे मला बी घेता येत नाही। या कारणाने ही दुसरी रचना आपली काही फॉलो होत नाही, आपण दुसरी शक्यता कट करून टाकूया। म्हणून मी आता डायरेक्ट दुसरी शक्यता जी होती दुसरी ही आपली कट झाली आणि आपल्याला आता कन्फ्युजन झालं कमी। आता आपण हे सोडूया, एफच्या डावीकडे चौथा घ्यायचा बी। मी या ठिकाणी जर एफ घेतला 1 2 3 4 इथं बी घ्यायला पाहिजे, पण तिथं ऑलरेडी सी आहे, म्हणजे मी या ठिकाणी एफ घेऊ शकत नाही। मी या ठिकाणी जर एफ घेतला तर 1 2 3 4 ही रचना मला बरोबर वाटते, इथे तर ऑलरेडी आहे। इथे जर घेतला तर 1 2 3 आणि 4 लॉक आहे, तर मला या ठिकाणी एफ घ्यावाच लागेल, एफ, आणि तिथून चौथा डावीकडे चौथा आहे, बी हा एफच्या डावीकडे चौथा, 1 2 3 4 हा झाला आपला बी। अशा रीतीने बी या ठिकाणी बसलेला आहे, बी एफच्या डावीकडे चौथा आहे। एफ सीचा जवळचा शेजारी नाही, एफ नाही सीच्या जवळचा शेजारी, बी असू शकतो, हे पण वाक्य मॅच झालेले आहे। एच डीच्या डावीकडे तिसरा आहे आणि डी कोणत्याही टोकाला नाही। आता एच हा घ्यायचा आहे डीच्या डावीकडे तिसरा, जर मी या ठिकाणी डी घेतला तर 1 2 3 इथं एच घेता येतोय, परंतु पुढचं वाक्य म्हणतंय डी टोकाला नाही, मला डी इथं घेता येत नाही। मग काय करायला पाहिजे, तर मी या ठिकाणी डी घेऊन पाहतो, डी घेतला तर डीच्या एच डीच्या डावीकडे तिसरा, डीची डावी 1 2 3 हा घेतला कोण आपला एच, एच हा डीच्या डावीकडे तिसरा घेतला बरोबर, आणि डी कुठल्याही टोकाला बसलेला नाही। आणि आता आपल्याला किती बसले, आपले 4 आणि 3 7 लोक बसले, एकच राहिला, कोण राहिला शोधूया। ए झाला, बी झाला, सी डी, ई झाला, एफ झाला, जी राहिला आणि मग एच तर पुढे आहे, तर या ठिकाणी जी घेतला। ही अशी बैठक व्यवस्था झालेली आहे। या पद्धतीने आपल्याला सावकाश डोकं शांत ठेवून वाक्याचा व्यवस्थित अर्थ लावून बैठक व्यवस्था तयार करायची असते। एवढं जर तुम्हाला मिळालं तर 5 मार्क आपले पक्के होत असतात, परंतु यासाठी आपल्याला सराव, भरपूर सराव करावा लागतो, वारंवार उदाहरणं सोडवावे लागतात, तरच त्या वाक्यांचा अर्थ आपल्या पटकन लक्षात येतो। चला आपण आता यावरती जे क्वेश्चन आहेत ते पाहूया। फर्स्ट क्वेश्चन असा आहे, खालीलपैकी कोण एफच्या तात्काळ उजवीकडे बसलेले आहे। एफच्या तात्काळ उजवीकडे कोण आहे बघा, एफ आहे, वरती तोंड आहे, उजवीकडे आहे जी, तर आपलं उत्तर यायला पाहिजे जी, तर हे पहिलं उत्तर आलं जी। इथून पुढे जे 4 क्वेश्चन आहेत ते अतिशय सोपे किंवा फुकटचे मार्क्स असं म्हणावं लागेल। सगळं काम आता आपण केलेलं आहे, आता फक्त उत्तरं द्यायची आहेत। पुढचे 4 क्वेश्चन घेऊया याच माहितीवर आधारित। हे पाहिजे तर मी माहिती क्लिअर करून घेतलेली, आपण जसं मांडलेलं आहे त्याच पद्धतीने घेतलेलं आहे। आता पहा, सी आणि बी मध्ये किती लोक बसलेले आहेत, तर या ठिकाणी आहे आपला सी, या ठिकाणी आहे बी, किती लोक बसले दोघांच्या मध्ये,
तर दोघांच्या मध्ये कोणीच बसलेलं नाही, म्हणून आपण म्हणूया यापैकी नाही. म्हणजे ऑप्शन 4, 1 नाही 2 नाही 3 नाही, यापैकी नाही हे आपल्याला उत्तर घ्यावं लागेल. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे, जर सर्व व्यक्ती डावीकडून उजवीकडे वर्णक्रमानुसार बसल्या तर किती व्यक्ती त्यांच्या मूळ स्थानावर राहतील. हा कायम या टाईपचा एक क्वेश्चन असतो. सर्व व्यक्ती डावीकडून उजवीकडे आणि वर्णक्रमानुसार. तर या प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घेऊया. डावीकडून उजवीकडे, आपली डावी इथलची पण डावी, आपली उजवी ही यांची उजवी. आता वर्णक्रमानुसार म्हणजे म्हणजे आपण ABCDची ऑर्डर, मग ABCD नुसार बसवायचंय, डावीकडून उजवीकडे यांच्या क्रमानुसार. तर इथून सुरुवातीला इकडे घेणार A, B, C, D, E, F, G आणि H असं मी डावीकडून उजवीकडे वर्णक्रमानुसार बसवलं यांना सगळ्यांना. तर किती व्यक्ती त्यांच्या मूळ स्थानावर राहतील. तर पहा, मूळ स्थानावर इथं कोणीही सेम राहिलेलं मला दिसत नाही. तर एकही व्यक्ती मूळ स्थानावर राहिले नाही, सर्वांच्या जागा बदलल्या आणि म्हणून एकही नाही असा आपला 4 नंबरचा ऑप्शन हे आपण उत्तर घेऊया. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ. आपलं यावरतीच पुढचा क्वेश्चन आहे, 4 पैकी 3 कोणत्या ना कोणत्या प्रकारे एकसारखे असतात तर त्या गटाशी संबंधित नसलेला पर्याय शोधा. तर हा एक व्यवस्थित पर्याय विचारला जातो. पहा, या 4 म्हणजे इथे 4 आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी तिघांमध्ये काहीतरी लिंक सापडते आपल्याला, काहीतरी एक सिक्वेन्स त्याच्यामध्ये आहे आणि एक त्याला फॉलो करत नाही, ते आपलं उत्तर आहे. तर EG, आता E आणि G च्या बाबत मी सर्कल करतो. पहा, E इथे आहे, G इथे आहे. तर मी काय म्हणाल, एक ह्या टोकाला आहे, एक त्या टोकाला आहे. ठीक आहे, पुढे बघूया. BA, आता B च्या बाबत इथे B आहे आणि इथं A आहे. तर असं जर पाहिलं तर A इकडून तिसरा आहे आणि B या बाजूने तिसरा आहे. म्हणजे पहिला सिक्वेन्स पहिला पहिला, तिसरा तिसरा. ठीक आहे, चालू शकतं. त्यानंतर DC, आता इकडून जर पाहिला D तर 5 नंबरचा येतो आणि C इकडच्या बाजूने 5 नंबरला येतो. पहा, म्हणजे हे देखील चालेल. इकडून पहिला, तिसरा तिसरा, पाचवा पाचवा. आणि CF च्या बाबत काय होईल बघा, C इकडून आला 4 नंबरला, F इकडून आला फक्त 2 नंबरला. हे काही मॅच होत नाही, म्हणजे या गटामध्ये चौथा पर्याय बसत नाही. म्हणून आपण पर्याय 4 हे याचं उत्तर घेतलं, पर्याय 4. इतकं सिंपल आहे. जाऊया पुढील क्वेश्चन कडे. यावरती शेवटचा क्वेश्चन आहे असा, खालीलपैकी डाव्या टोकापासून दुसऱ्या बाजूला कोण बसले आहे. डावं टोक इकडे आहे, पहिला दुसरा, डाव्या टोकाला दुसरा बसलेला आहे H, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर घेतलं, H हे उत्तर आलं. तर अशा रीतीने हा आपला क्वेश्चन झालेला आहे. 5 मार्काचा क्वेश्चन आहे. एकदा सिटिंग अरेंजमेंट झाली की पुढचे 4 क्वेश्चन एकदम सहज तुम्हाला सोडवता येतात. सेम पुढची अरेंजमेंट घ्यायची. तुम्ही देखील वाटल्यास व्हिडिओ पॉज करा, सोडवा आणि मग व्हिडिओ कंटिन्यू करा. तर पुढचा क्वेश्चन आहे आपल्या समोर असा, आज आपण फक्त एका सरळ रेषेतीलच बैठक व्यवस्था घेऊया. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 2 बैठक, 2 समोरासमोर बसलेले व्यक्ती म्हणजे 2 रांगा, यावरती पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कॉन्सन्ट्रेशन करूया. हे पहा, परत एकदा 8 व्यक्ती आहेत. ABCDEFG आणि H एका ओळीत उत्तरेकडे तोंड करून बसलेले आहेत. 8 व्यक्ती उत्तरेकडे तोंड करून बसले आहेत. त्याचप्रमाणे आवश्यक नाही, A डाव्या टोकापासून तिसरा बसलेला आहे आणि A आणि D मध्ये फक्त एकच व्यक्ती बसले. तर आपण सुरुवात करूया. 8 व्यक्ती डाव्या टोकापासून तिसरा, 1 2 3, हा डाव्या टोकापासून तिसरा बसलेला आहे A आणि A आणि D मध्ये फक्त एकच व्यक्ती बसलेली आहे. मग आता 2 चान्स आहेत. एक व्यक्ती सोडून D इथे असू शकतो, एक व्यक्ती सोडून D या ठिकाणी असू शकतो. ठीक आहे ना. आता हे डाव्या टोकापासून हा तिसरा आहे म्हणल्यानंतर पुढचे 8 पॉइंट इकडे राहतील. म्हणजे डाव्या टोकापासून A तिसरा, मग 1 2 3 इकडं 4 5 6 7 आणि 8 अशाच प्रकारचे डॉट होतील.
वेगळे काय डॉट होणार नाही. ओके, ए आणि डी मध्ये फक्त एक व्यक्ती बसते. एफ हा एका टोकाला बसलेला आहे. सी एच्या उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर. हे वाक्य आपल्या फायद्याचं आहे कारण ए ला तुम्ही ऑलरेडी इथं बसवलेलं आहे. सी एच्या उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर. ए ची उजवी पहा, ए या ठिकाणी आहे, त्याची उजवी 1 2 हा झाला सी. सी हा एच्या उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर बसलेला आहे. फक्त ए आणि बी दरम्यान 3 जण बसलेले आहेत. हे पुढचं वाक्य बघा, ए आणि बी दरम्यान 3 लोक बसलेत. ए तुमच्याकडे आहे, 3 लोक म्हणल्यावर तुम्ही या ठिकाणी रिवर्स जाऊ शकत नाही. मग ए आणि बी दरम्यान 3, 1 2 3 आणि हा झाला बी. दरम्यान म्हणजे मध्ये, ए आणि बी च्या मध्ये 3 जण घ्यायचे, 1 2 3. ए आणि बी दरम्यान 3 बसलेले आहेत, 3 जण बसलेले आहेत. ई किंवा एच दोन्हीही टोकाला बसत नाही. म्हणजे ह्या टोकाच्या जागा सोडल्या तर ह्या 3 जागापैकी ई आणि एच ची जागा आहे. जी हा डी च्या उजवीकडे तिसरा बसलेला आहे. ई आणि एफ मध्ये फक्त एक व्यक्ती बसते आणि एफ हा एका टोकाला बसलेला आहे. हे पाहता, एफ एका टोकाला बसवायचं आहे आपल्याला आणि हे वाक्य आपल्याला फायदेशीर आहे बघा. एफ टोकाला बसला आणि ई आणि एफ मध्ये एक व्यक्ती बसली. आता एफ या टोकाला जर मी बसवला लास्टवाला तर इथून एक व्यक्ती बसवायची ई आणि एफ मध्ये. तर या ठिकाणी ए लॉक आहे, मला घेता येत नाही. मग मला काय करावं लागेल, एफ हा ह्या टोकाला घ्यावा लागेल आणि एफ आणि ई मध्ये एक व्यक्ती, एफ आणि ई मध्ये एक व्यक्ती. हे छान आहे. जर मी एफ या टोकाला घेतला तर इथं ए आहे, म्हणजे मला एक व्यक्ती दोघांच्या मध्ये घेता येत नाही. तर या ठिकाणी बघा, एफ एका टोकाला बसला आणि ई आणि एफ मध्ये फक्त एक व्यक्ती बसलेली आहे. अशी आपली अरेंजमेंट झाली. आणखी काय बोललो होतो, आपले राहिलेले वाक्य बघूया. ई किंवा एच दोन्हीही टोकाला बसत नाही. ई पण टोकाला बसत नाही आणि एच पण टोकाला बसत नाही. जी हा डी च्या उजवीकडे तिसरा आहे. डी च्या उजवीकडे तिसरा, जर डी इथे घेतला तर 1 2 3 हा आपल्याला काय करावं लागेल, जी घेता येईल. हे पहा, डी च्या उजवीकडे तिसरा 1 2 3 हा कोण, जी घेता येतो आपल्याला. आणि कोण दोघं टोकाला नव्हते, ई आणि एच दोन्हीही टोकाला बसत नाही. एच या ठिकाणी मला घेता येईल. ठीक आहे, तर अशी एक छोटीशी रचना झाली. ए बी सी डी ई एफ जी एच असे सगळे बसलेले आहेत. तर आता आपण याच्यावरती क्वेश्चन सोडूया. एच्या लगेच उजवीकडे कोण बसले, एच्या उजवीकडे कोण बसलाय लगेच बघा, जी बसलेला आहे. एच्या उजवीकडे लगेच जी बसलेला आहे. तर पहा, एकदम सिंपल आहे. थोडंसं आपल्याला 5 मार्क म्हणल्यानंतर आपलं पण कस पाहणार आहेत, तर काळजी करायची नाही, थोडी प्रॅक्टिस करायची. तर ही रचना आली की 2ची रचना तर त्याच्यापेक्षा याच्यावरती डिपेंड आहे. एक रांगमध्ये रचना करता आली तर एकामेकाच्या समोर असलेल्या 2 रांगांची पण रचना आपल्याला करता येईल. आता यावरती आपण पुढचे क्वेश्चन घेऊया. हां, पुढचा क्वेश्चन असा आहे, एच आणि ई मध्ये किती व्यक्ती बसलेल्या आहेत. एकदम सिंपल आहे. एच आणि ई मध्ये किती आहे पहा, या ठिकाणी आहे एच आणि या ठिकाणी ई आहे. किती बसले मध्ये, 3 बसलेले आहेत. पर्याय क्रमांक 3 व्यक्ती बसलेले आहेत. असं आपण याचं उत्तर घेऊ शकतो. सिंपल, एकदम सहज उत्तर. पुढचा क्वेश्चन पण पटकन होईल. एफच्या डावीकडे तिसरे कोण आहे. एफ या टोकाला आहे, डावीकडे 1 2 3. एफच्या डावीकडे तिसऱ्या नंबरला येतो सी, म्हणून हे सी उत्तर घ्यायला पाहिजे. एफच्या डावीकडे आहे तिसरा सी. ओके, क्वेश्चन नंबर 4 याच्यावरचा म्हणजेच क्वेश्चन नंबर 9. एचच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी कोण बसलंय. एच उजवा दुसरा 1 2 जी बसलेला आहे. एचच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी जी बसलेला आहे. म्हणजेच पर्याय 1 हे याचं उत्तर असायला पाहिजे. बरोबर आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे, ईच्या डावीकडे दुसऱ्या स्थानी कोण बसलाय. ई आहे, डावा आहे, दुसऱ्या स्थानी 1 2 जी बसलेला आहे. ईच्या डावीकडे दुसऱ्या स्थानी जी बसलेला आहे. ठीक आहे, पहा अशा रीतीने ही पण एक छान बैठक व्यवस्था आपण बसवलेली आहे. सेम आता आपण पुढची बैठक व्यवस्था बसवूया, सुरुवात करूया नेक्स्ट बैठक व्यवस्थेसाठी.
हे पहा, परत एकदा आपण बैठक व्यवस्था घेतली. आता PQRSTVWX उत्तरेकडे तोंड करून एका सरळ रेषेत बसलेले आहेत, याचप्रमाणे आवश्यक नाही. ही बैठक व्यवस्था आपल्याला सुरू करायची आहे. हे पहा, आता जनरली असं असतं TUV असं आपल्याला वाटतं, परंतु PQRST त्यांनी डायरेक्ट VWX दिलं. काहीही अक्षरं दिले तर तेच अक्षरं घ्यायचे. ओके, कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. आता 8 लोक आहेत, उत्तरेकडे तोंड. PXच्या उजवीकडे चौथा, हे पहिलं वाक्य आपल्याला लिहिण्यासाठी चांगलं आहे. PXच्या उजवीकडे चौथा, तर मी या ठिकाणी एक पॉईंट घेतो X आणि त्याच्या उजवीकडे 1 2 3 4 हा घेतला P. Xच्या उजवीकडे चौथा 1 2 3 4 P. ओके, एकतर P किंवा X रांगेच्या कडेला बसलेले आहेत. आता इथं 2 शक्यता आल्या, एकतर P रांगेच्या कडेला बसला किंवा एकतर X रांगेच्या कडेला बसला. मग आता P असू शकतो, X असू शकतो. नंतर गोंधळ करण्यापेक्षा आपण लगेच 2 शक्यता मांडूया. तर मी असंच सेम एकदा कॉपी करून घेतो. 1 2 3 4 5 हा आपला P आहे, हा X आहे, वरचं सेम खाली घेतलेलं आहे. आता आपण काय म्हणूया, एकतर P किंवा एकतर X रांगेच्या कडेला बसतो. मी एक काम करतो, जरा या ठिकाणी सरकून घेतो याला. ठीक आहे, म्हणजे आपल्याला काय होईल, आता आपण काय करूया, पहिल्यांदा X कडेला आहे असं म्हणूया. X कडेला आहे, तर मग इकडल्या संख्या वाढतील. किती आहेत? 8 जण. 1 2 3 4 5, तर इकडे 3 डॉट वाढतील. 1 2 3 असे. आणि जर P कडेला असेल तर 1 2 3 4 5 6 7 आणि 8 अशा प्रकारची रचना होईल. आता आपण यातली कुठली रचना बरोबर चूक हे जसं माहिती पुढे जाईल तसं आपल्याला कळून जाईल. P किंवा X रांगेच्या कडेला बसलेला आहे. Q आणि V एकमेकांचे जवळचे शेजारी आहेत, परंतु त्यांच्यापैकी कोणीही X आणि P चे जवळचे शेजारी नाहीत. आता हे एक वाक्य आपल्याला फायद्याचं आहे बघा. Q आणि V एकमेकाचे जवळचे शेजारी, म्हणजे काय करायचं, Q आणि V हे दोघं शेजारी घ्यायचे. आता कोणत्या बाजूला कोण आहे ते नंतर ठरवूया, पण दोघं शेजारी पाहिजे. कोणी कुणाच्या डावीकडे उजवीकडे चालेल, परंतु दोघं शेजारी. QV शेजारी. त्यानंतर पुढे काय म्हणलंय, परंतु त्यांच्यापैकी कोणीही X आणि P चे शेजारी नाहीत. आता लकीली X आणि P आपल्याकडे आहेत. आता QV जोडीने घ्यायचे आणि ते X P च्या शेजारी नाही घ्यायचे. आता मी जर म्हटलं या ठिकाणी मी जर QV घेतलं तर कोणता तरी एक P च्या शेजारी येईल. इथे 2 घेतलं तर कोणतरी एक X च्या शेजारी येईल, म्हणजे मला इथे मध्ये घेता येत नाही. मग मला काय करायला लागेल, इथे एक डॉट सोडावं लागेल, म्हणजे X च्या जवळ जाणार नाही. आणि मग या ठिकाणी मला Q आणि V असे दोन्ही घेता येतील. समजा इथं Q घेतो, इथं V घेतो. आता ह्या दोघांच्या जागा आपल्या फायनल नाहीत. म्हणजे Q डावीकडे का V डावीकडे हे आपलं फायनल नाही, ते आपण गरजेनुसार घेऊया. आणि या ठिकाणी असं होईल, मध्ये बसवलं तर इथं X च्या जवळ येईल, इथं बसवलं तर P च्या जवळ येईल, म्हणून एक डॉट सोडून मी असं केलं Q आणि V. पहा, आता Q आणि V शेजारी पण आले, दोघं X आणि P चे जवळचे शेजारी आलेले नाही. आता आपण पुढे जाऊया. V आणि S मध्ये फक्त एक व्यक्ती बसते. आता V आणि S मध्ये एक व्यक्ती बसते, म्हणजे इथं ओके झाला S. आता V आणि S मध्ये एक व्यक्ती बसवायची म्हणल्यावर मला थोडीशी चेंज करावं लागेल दोघांची जागा. समजा मी काय करतो, मग आता V इकडे घेतो, Q इकडे घेतो, आणि मग V आणि S मध्ये बसले. पहा, Q V शेजारी आले, V आणि S मध्ये एक जण बसला. तर अशी एक आपली थोडीशी अरेंजमेंट झाली. इथपर्यंत आले माणसं बसत. S आणि T मध्ये फक्त दोन व्यक्ती बसतात. S ऑलरेडी आहे. S आणि T मध्ये 2 व्यक्ती बसतात, म्हणजे 1 2 आणि हा झाला आपला T. S आणि T मध्ये 2 व्यक्ती बसतात, 1 2 हा झाला आपला T. S आणि T मध्ये 2 व्यक्ती बसतात. व्यवस्था अशी आहे की W कधीही Qच्या डावीकडे बसत नाही. आता W आपल्याला अजून प्लॉटिंग करायचं आहे, बसवायचा आहे, आणि तो कधीच W कधीही Qच्या डावीकडे नाही आला पाहिजे, म्हणजे Qच्या पुढे येईल तो उजवीकडे. आता पहिल्या अरेंजमेंटमध्ये बघा, आता मला एक तरी इथे W घ्यावा लागेल किंवा इथे, या 2 जागा आहेत, आणि त्या दोन्ही जागा Qच्या कोणत्या बाजूला आहेत, डावीकडे आहेत. म्हणून मला पहिली अरेंजमेंट घेता येणार नाही.
ही अरेंजमेंट आपली चुकली. मग आपल्याला या ठिकाणी घेता येईल, बरोबर ना. डब्ल्यू कधीही क्यूच्या डावीकडे बसत नाही, म्हणजे आपल्याला क्यूच्या हे उजव्या बाजूला घेता येईल. डब्ल्यू इथं घेतला तरी उजवा, इथं घेतला तरी उजवा. आणखी काय वाक्य आहे, डब्ल्यू पीचा जवळचा शेजारी नाही. मग ही जागा पीच्या जवळ आहे, मग इथं डब्ल्यू घेता येत नाही, मग मी या ठिकाणी घेतला डब्ल्यू. आता कोण उरलं याच्यामध्ये, एकच जागा उरली आहे. तर याच्यात पी झाला, क्यू झाला, आर राहिला पहा. तर आर या ठिकाणी घेऊया. मग पी क्यू आर एस व्ही डब्ल्यू आणि एक्स असे सगळे बसलेले आहेत आपले. ही आपली झाली बैठक व्यूहरचना. हे सगळे बसलेले आहेत 8 लोक. आता आपल्याला काय करायचे, यावर आधारित जे क्वेश्चन आहेत ते अभ्यासायचे आहेत. फर्स्ट क्वेश्चन आहे, आरच्या संदर्भात एक्सची स्थिती काय. आरच्या संदर्भात म्हणजे आपण आर पासून काउंट करणार. आर पासून एक्स आहे डावीकडे 1 2 3, डावीकडे तिसरा, डावीकडून तिसरा. ऑप्शन 4 हे आपलं उत्तर घ्यायचं आहे, डावीकडून तिसरा. आता यावरती सिंपल आणखी 4 क्वेश्चन पटापट आपण शोधूया. हे पहा, तीच रचना आहे. खालीलपैकी कोणती जोडी रांगेच्या टोकांना बसलेल्या व्यक्तीचे प्रतिनिधित्व करते. इथं रांगेच्या आहे, रांगेच्या टोकांना बसलेल्या व्यक्तीचे प्रतिनिधित्व करते. तर टोकाला कोण आहे, व्ही आणि पी. तर पी व्ही हा पर्याय आपण घेऊया. रांगेच्या टोकाला बसलेले आहेत पी आणि व्ही. नेक्स्ट क्वेश्चन कडे जायचंय. आर आणि क्यू मध्ये किती व्यक्ती बसलेले आहेत. क्यू या ठिकाणी आहे, आर या ठिकाणी आहे. किती आहेत मोजा पाहू, 1 2 3 4. आर आणि क्यू मध्ये 4 व्यक्ती बसलेले आहेत. ऑप्शन 4 हे आपलं उत्तर घेऊया, 4. पुढचा क्वेश्चन आहे यावरचा, क्वेश्चन नंबर 14. तर तो आहे आर टी आणि पी शी. आर जसे असा शब्द आहे. आर जसे टी आणि पी शी संबंधित आहे, त्याच प्रकारे क्यू व्ही आणि एस शी संबंधित आहे. तर खालील पैकी कोणता नमुना एक्स शी संबंधित आहे. आता आर टी आणि पी शी कसा संबंधित आहे बघा बरे. तर या ठिकाणी आर आहे, तो टी आणि पीच्या काय मध्ये आहे, टी आणि पीच्या मध्ये आहे. क्यू हा व्ही आणि एस शी संबंधित आहे. हे पहा, क्यू पण तसंच आहे, व्ही आणि एस शी संबंधित आहे. तर त्याच प्रकारे तोच नमुना लक्षात घेऊन कोणता नमुना एक्स शी संबंधित आहे. तर एक्स शी संबंधित सांगायचे हे दोघं जण कोण, एस आणि डब्ल्यू किंवा डब्ल्यू आणि एस. कुठे आहे आपल्याकडे पर्याय आहे का, ऑप्शन 4 एस आणि डब्ल्यू. तर हे उत्तर याचं योग्य राहील. ओके, यावरील पुढचा प्रश्न आहे असा, उजव्या टोकापासून 6व्या आणि डाव्या टोकापासून 5व्या व्यक्तींमध्ये खालीलपैकी कोण बसले आहे. आता आपला ही झाली लेफ्ट साइड, ही झाली राईट साइड. आता पहिल्यांदा म्हणलं उजव्या टोकापासून 6वा, उजवीकडून मोजायला लागलो मी 1 2 3 4 5 6. उजव्या टोकापासून 6वा हा आला 6 नंबरवाला. त्यानंतर डाव्या टोकापासून 5वा 1 2 3 4 आणि 5 हा डावीकडून आला 5वा. या दोघांच्या मध्ये कोण बसलाय मग, एक्स बसलेला आहे. पर्याय 2 एक्स हे याचं उत्तर येईल. ठीक आहे, ओके. चला, अशी आपण ही देखील बैठक व्यवस्था व्यवस्थित बसवलेली आहे. आता सर्वांनी परत माझ्याबरोबर पुढची बैठक व्यवस्था बसवायची आहे. चला आपण सगळेजण पुढचा प्रश्न घेऊया. परत एकदा क्वेश्चन आहे, ए बी सी डी ई एफ जी आणि एच 8 व्यक्ती उत्तरेकडे तोंड करून सरळ रेषेत बसलेले आहेत, परंतु याच क्रमाने आवश्यक नाही. एफ एच्या उजवीकडे 5वा आहे. सुरुवात करायला काही हरकत नाही. हे पहा, तुम्ही वारंवार जो प्रश्न अभ्यासला की पहिलं जे अर्धा भाग आहे तो जवळजवळ रिपीट असतो, तो लगेच तुमचा पाठच आहे, कॉमन आहे. तुम्हाला काम एवढंच झालं. पुढचं एफ एच्या उजवीकडे 5वा आहे. तर मी या ठिकाणी कुठेतरी ए घेतो, एच्या उजव्या बाजूला जातो. 1 2 3 4 5 हा घेतला. एफ हा एच्या उजवीकडे 5वा आहे. डी हा ईच्या उजवीकडे 5वा आहे, पण ई अजून आपल्याकडे मिळालेला नाही. डी हा ईच्या उजवीकडे 5वा आहे, पण मी ई मिळालेला नाही. ई हा एच्या तात्काळ उजवीकडे आहे, ए मात्र मिळालेला आहे. एच्या तात्काळ ई हा एच्या उजवीकडे, ए इथे त्याच्या उजवीकडे घेतला मी ई.
ई हा एच्या तात्काळ उजवीकडे आहे आणि आता हे सोडलेलं वाक्य बघा, डी हा ईच्या उजवीकडे आहे आणि तो पण 5वा आहे. ईच्या उजवीकडे 5वा चला 1 2 3 4 आणि हा 5 हा झाला डी. डी हा ईच्या उजवीकडे 5वा आहे. ठीक आहे. एच हा डीच्या डावीकडे 3रा, डी मिळालेला आहे डावीकडे, त्याला 3रा डावीकडे 1 2 3. एच हा डीच्या डावीकडे 3रा आहे, डीच्या डावीकडे 3रा आहे. ठीक आहे. नेक्स्ट बी हा जीच्या उजवीकडे 3रा आहे. जी मिळाला का नाही मिळाला आपला? जी हा एचा जवळचा शेजारी आहे. जी हा एचा जवळचा शेजारी आहे. एचा शेजारी तरी इकडं ई आहे, मग मला या ठिकाणी शेजारी वाढवावं लागेल. हा घेतला जी. आता किती पॉईंट झाले बघा बरं? 3 3 6 आणि 2 8 बरोबर पॉईंट झाले. आणि आपण काय म्हणलंय? एच कोणतं? बी हा जीच्या उजवीकडे 3रा आहे. जीच्या उजवीकडे 3रा घ्यायचा आपल्याला. जीच्या उजवीकडे 3रा 1 2 3 हा कोण आहे? बी हा जीच्या उजवीकडे 3रा आहे. या ठिकाणी बी घेतला आणि आता आपल्याला यापैकी कोण राहिले ते पाहूया. ए बी. सी नाही झाला बहुतेक आपला. हां, सी या ठिकाणी आपण घेऊया. ए बी सी डी ई एफ जी आणि एच, म्हणजे सी या ठिकाणी बसवलेला आहे. आणि अशा रीतीने आपली पूर्ण बैठक रचना, बैठक व्यवस्था बसलेली आहे. सर्वजण रांगेत बसलेले आहेत. आता क्वेश्चन, आता सिंपल काम राहिलं. ईच्या संदर्भात सीचे स्थान काय आहे? ईच्या संदर्भात सीचे स्थान ई पासून मोजायचं आहे. हे ई आहे, इथून सी इकडे गेला, कोणत्या? उजव्या बाजूला गेला. 1 2 3 उजवीकडे 3रा, उजवीकडे 3रा ऑप्शन 2 हे याचं आपण उत्तर घेऊया. उजवीकडे 3रा. नेक्स्ट क्वेश्चनकडे चाललो आपण. याच माहितीवर आता आपण आत्ताच अरेंजमेंट केलेली आहे, तीच अरेंजमेंट आहे. व्यवस्थेतील उजव्या टोकापासून 6व्या व्यक्तीच्या उजवीकडे 3री व्यक्ती कोण? पहा, उजवीकडून 6व्याच्या उजवीकडे 3री. तर एकदम सिंपल आहे. मी जास्त काही आता तुम्हाला कन्फ्युजन करण्याच्या ऐवजी सरळ मोजून दाखवतो. सिंपल आहे. उजवीकडून 6वा हे आपला राईट साईड आहे. उजवीकडून 6वा 1 2 3 4 5 6. उजवीकडून 6 नंबरला आला ई. उजवीकडून 6व्या व्यक्तीच्या उजवीकडे, आता मी इथं उभा राहिलो तर माझी उजवी तिकडे चालेल, तर 3री व्यक्ती 1 2 3 याच्या उजवीकडे 3री म्हणजे सी, हे याचं उत्तर येईल. आता एकदम सिंपल आहे. उजवीकडून 6व्याच्या उजवीकडे 3 म्हणलं तर 6 वजा 3 करून उजवीकडून 3 तुम्ही सांगू शकता. परंतु ते इतके शॉर्टकट मारायची घाई करायची नाही. जसं तुम्ही उदाहरणं सोडवताल तुम्ही आपोआप असे शॉर्टकट तयार करता. जाऊया पुढील प्रश्नाकडे. खालीलपैकी रांगेच्या दोन्ही टोकाला कोण बसले आहे? इथं प्रश्न असा आहे, हे थोडंसं फॉन्टचा प्रॉब्लेम आहे. रांगेच्या दोन्ही टोकाला कोण बसले आहे? रांगेच्या दोन्ही टोकाला कोण? जी आणि डी बसलेले आहे. जी आणि डी पर्याय आहे का? पर्याय पहिलाच आहे, जी आणि डी. रांगेच्या दोन्ही टोकाला बसले जी आणि डी. ठीक आहे ना. पुढचे क्वेश्चन एकदम सोपे जातात. दिलेल्या आसन व्यवस्थेनुसार खालील 4 पैकी 3 कोणत्या ना कोणत्या प्रकारे सारखे आहेत म्हणून एक गट तयार होतो आणि कोण त्या गटामध्ये येत नाही. तर एच आणि डी याच्याबाबत काय बघूया बरं. एच आणि डी, इथं एच आहे, इथं डी आहे. काय म्हणू शकतो आपण? मध्ये 2 जण आहेत असं म्हणू. यांच्या दोघांच्यामध्ये यांच्यामध्ये 2 आहेत. बी आणि ई, बी आणि ई तर शेजारीच आले, यांच्यामध्ये काय कोणी नाही, 0 जण आहेत. ई आणि सी, ई आणि सी हे पहा, इथं सी आहे, इथं ई आहे, यांच्यामध्ये पण 2 आहेत. ए आणि एच, इथं ए आहे, इथं एच आहे, यांच्यामध्ये पण 2 आहे. म्हणजे बा मी इथं लिहिलंय एच डी मध्ये 2, ई सी मध्ये 2, एच मध्ये 2. फक्त बी मध्ये 0 आहे म्हणून यातलं उत्तर घेणार आपण बी ऑप्शन 2. तर असा काही सिक्वेन्स त्याच्यामध्ये असतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे या रचनेवरचा शेवटचा 20वा क्वेश्चन. तर असा आहे, ए आणि एफ मध्ये किती लोक बसतात? तर हे सोपं कार्यक्रम आहे. ए इथे आहे, एफ इथे आहे. किती? 1 2 3 4 4 लोक बसतात. पर्याय क्रमांक 1.
ओके, तुम्ही म्हणता हे पुढचे 4 आम्हाला येतात, फक्त पहिला कुणीतरी सोडून द्यायला पाहिजे. तर असं काही परीक्षेत होणार नाही. जो पहिला सोडेल त्याला 4 फ्री आहेत, एकावर 4 मार्क फ्री. फक्त पहिला आपल्याला सोडवावं लागेल. जाऊया नेक्स्ट रचनेकडे. ओके, आता मी थोडासा ताण दिला, आता थोडंसं उदाहरण थोडं सॉफ्ट करतो. सॉफ्ट म्हणजे काय केलं, आता लोक किती आहेत, 7 बसले. TUV WXY आणि Z किती लोक आहेत, 7. 7 8 हे पहिल्यांदा छोट्या छोट्या गोष्टी आहे, पण त्या पॉईंट आउट करायच्या. जर एखादा जास्त व्यक्ती बसवायचा प्रयत्न केला तर ते मॅनेज होणार नाही. 7 व्यक्ती उत्तरेकडे तोंड करून एका सरळ रेषेत बसलेत, परंतु ते त्याच क्रमाने आहेत असे नाही. आता मी इतक्या वेळ वाचलं बघा, हीच सेम वर्डिंग असते, त्याच्यामुळे बऱ्याच वेळा तुम्ही वाचलं की तुमचे 2-3 ओळीवरच्या तर त्या पॅरेग्राफमधल्या ऑलरेडी तुम्हाला माहिती असतील. टी हा डब्ल्यूच्या डाव्या बाजूला 5व्या जागेवर बसतो. इथून आपण सुरुवात करूया. डावीकडे जायचंय मला. डब्ल्यूच्या डाव्या बाजूला कितवा, 5वा. 1 2 3 4 5 हा टी बसला डब्ल्यूच्या डावीकडे 5वा. किती डॉट झाले, सगळे 6 डॉट झाले. लोक किती आहेत, 7 आहेत, म्हणजे एखादा डॉट कुठेतरी वाढेल. टी हा डब्ल्यूच्या डाव्या बाजूला 5व्या जागेवर बसतो. जो म्हणजे दुसरा, जो म्हणजे दुसरा कुठल्याही अंतिम टोकावर बसलेला नाही. म्हणजे डब्ल्यू अंतिम टोकावर बसलेला नाही, म्हणजे इथं डॉट वाढणार. 7 डॉट तर झाले. आता हे कोण आहेत कुठे ते आपण बघूया. 2 लोक झेड आणि एक्स मध्ये बसतात. आता हे आपल्याला माहिती नाही अजून पुढे. झेड आणि एक्स मध्ये 2 लोक बसतात. वाय यूच्या डाव्या बाजूला 3ऱ्या जागेवर बसतो. यूच्या डावीकडे वाय बरोबर 1 2 आणि 3 असा बसतो. वाय बरोबर मध्यभागी बसतो. हे आपल्या कामाचं वाक्य आलेलं आहे. वाय मध्यभागी बसतो. आता एकूण 7 जण आहेत. इकडं 3 सोडले, इकडं 3 सोडले, हा वाय बसला मध्यभागी. आणि वायशी रिलेटेड वाक्य आहे. वाय हा यूच्या डावीकडे 3रा आहे. मग मला या ठिकाणी यू घ्यावा लागेल बघा. 1 2 3 वाय बरोबर डावीकडे 3रा आला. म्हणजे हे वाक्य आपलं मॅनेज झालं. हे वाक्य ओके झालं. झेड हा वायचा तात्काळ शेजारी नाही. वायच्या शेजारी झेड नाही घ्यायचा, म्हणजे या 2 जागेवर झेड नाही घ्यायचा. आणि झेड आणि एक्सच्या बाबत काय वाक्य आहे, या दोघांच्या मध्ये 2 जण आहेत, कोण कुठे माहित नाही. इथं काय म्हणलंय, 2 लोक झेड आणि एक्सच्या मध्ये बसतात, म्हणजे डावीकडे कोण उजवीकडे कोण माहित नाही आपल्याला. आता या रचनेमध्ये इथं आपल्या जागा उरल्यात एकूण 3च. तर याच्यामध्ये झेड आणि एक्सला आपण ह्या 2 ठिकाणी घेऊ शकतो, परंतु झेड हा वायचा शेजारी नाही, म्हणून मी इथं झेड घेण्याऐवजी या ठिकाणी झेड घेतो. मग एक्स बरोबर या ठिकाणी बसेल. आणि असे आपले 6 जण बसले. आता एकच मेंबर राहिला, कोण आहे शोधा त्याला. टी झाला, यू झाला. फी बसला का, नाही, तर फी आहे. TUV WXY असे बसलेले आहेत. TUV WXY आणि Z पण बसलेला आहे. तर अशी ही छोटीशी रचना झाली. एकदम सोपं होतं. एक माणूस कमी झाला तरी आपल्याला जरा अतिशय सोपं होऊन गेलं उदाहरण. चला पाहूया. डब्ल्यूच्या संदर्भात झेडची स्थिती काय. डब्ल्यू पासून झेड मोजा. डब्ल्यू पासून झेड 1 2 3 4 म्हणजे डावीकडे 4था. डावीकडून 4था. ऑप्शन 3 हे याचं उत्तर आलेलं आहे. नेक्स्ट, आता याच रचनेवरती आणखी 2-3 क्वेश्चन आहेत, ते पाहूया. पुढचा क्वेश्चन या रचनेवर. रांगेच्या अंतिम टोकाला कोण बसतो. एकदम सिंपल. रांगेच्या अंतिम टोकाला हे 2 आहेत. कोण आहेत, टी आणि यू. ऑप्शन 4. रांगेच्या अंतिम म्हणजे शेवटच्या म्हणजेच कडेला कोण, टी आणि यू बसलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. टीच्या उजवीकडून दुसरा कोण. टी कुठे आहे, टी इथे. त्याच्या उजवीकडे दुसरा 1 2 कोणाला, फी. टीच्या उजवीकडे दुसरा आहे फी. आणि यावरती शेवटचा क्वेश्चन आहे असा, तो क्वेश्चन असा की जर सर्व 7 मित्रांना वर्णानुक्रमे कुठून कुठे उजवीकडून डावीकडे बसवले जाते तर किती जणांच्या स्थितीत बदल होणार नाही. आता पहा, ही लेफ्ट आहे, ही राईट आहे. त्यांनी काय बोललं आपल्याला, उजवीकडून डावीकडे बसवा, म्हणजे उजवीकडे पहिला आला पाहिजे. कोण, टी उजवीकडे आला पाहिजे. इथे घेतला मी टी यू फी. पुढं कोण आहे, डब्ल्यू एक्स वाय झेड. किती जणांच्या जागेत बदल झाला,
यू व्ही डब्ल्यू एक्स एक झाले डब्ल्यू एकही पहिल्या जागेवर राहिला नाही, तर याच्या म्हणा कोणतेही नाही, कोणही पहिल्या जागेवर राहिलेला नाही. तर असा हा क्वेश्चन आपण अभ्यासला. ठीक आहे. आणखी एक क्वेश्चन घेऊया. पहा, सेम टाईपचे एवढे क्वेश्चन घेतल्यावर आता आपली थोडी कन्सेप्ट क्लिअर झाल्यासारखी आपल्याला वाटते. आणखी एक क्वेश्चन घेऊया. हा तुम्हाला शेवटी आनंद होण्यासाठी मी मुद्दाम 6च लोक दिलेले आहेत, तर सर्वांनी सोडवण्याचा आनंद घ्या. 6च लोक दिलेले आहेत. 6 लोक सी डी ई एफ जी एच एका सरळ रेषेत उत्तरेकडे उत्तर दिशेसमोर उभे आहेत, पण एकाच क्रमाने आहेत असे नाही. डी एफच्या उजव्या बाजूला दुसऱ्या क्रमांकावर. सुरुवात करूया. एफ त्याची उजवी 1 2 हा डी बसला दुसऱ्या क्रमांकावर, एफच्या उजव्या बाजूला दुसऱ्या क्रमांकावर आहे. सी हा एचच्या डाव्या बाजूला चौथा, एचच्या डाव्या बाजूला 1 2 3 आणि 4 हा सी घ्यायचा, यांना आपल्याला बसवायचं. या ठिकाणी बसूया. सी हा एचच्या डाव्या बाजूला चौथ्या क्रमांकावर आहे आणि एच हा ओळीच्या सर्वात शेवटच्या टोकाला उभा नाही आहे. आता बघा, एचला टोकाला नाही घ्यायचा आणि त्याच्या डावीकडे सी घ्यायचा आहे चौथा. म्हणजे बघा आता कसं झालं, यामध्ये आपल्याला या रचनेत जरी बसवायचं म्हणलं एचच्या इकडे एक मेंबर घ्यावा लागेल आपल्याला. म्हणजे किती झाले, 3 आणि 3 6 तर असे झाले. मग या ठिकाणी एफ डी हे बरोबर बसता येईल. मला वाटतं ही आपण जी दुसरी छोटीशी रचना केली याला पण आपण इथं लिहू शकतो. कसं, एचच्या डावीकडे काय म्हणलं, सी हा एचच्या डाव्या बाजूला चौथ्या 1 2 3 4 सी. किती डॉट झाले, एकूण 5. लोक किती आहेत, 6. आणि काय म्हणलंय, एचच्या डाव्या एच हा ओळीच्या झाले, ओळीच्या सर्वात टोकाला उभा नाही आहे, म्हणजे एचच्या इकडे एक झाले. म्हणजे असे जण बसलेले आहेत. आता मला जर हे बसवायचे असेल एफ डी, हे याच्यात आणून बसूया, तर या ठिकाणी एक बसता येईल किंवा या ठिकाणी एक बसवता येईल. तर बघूया पुढं काही माहिती मिळते का. याच्या ओळीच्या सर्वात टोकाला उभा राहिलेला आहे. ई हा डीच्या उजव्या बाजूला दुसऱ्या क्रमांकावर, डीच्या उजव्या बाजूला दुसऱ्या क्रमांकावर ई घ्यायचा आहे. जर मी डी इथं घेतला तर उजवीकडे जाता येणार नाही, मग मला हे दोघं असे उचलून इथं बसावं लागतील. कुठं, हा एफ मध्ये डॉट हा डी. आणि काय केलं, ई हा डीच्या उजव्या बाजूला दुसरा, डीच्या उजव्या बाजूला दुसरा, मग हा झाला ई. असे बसला. हे पहा, एफ डी असेच उचलून इथं मी ठेवले, एफ एक डॉट डी आणि डीच्या उजवीकडे ई. आता कोण राहिलं, सी झाला, डी झाला, ई झाला, एफ झाला, जी राहिला, म्हणून मध्ये जी घेऊया, जी एच. तर असं आपल्याला मॅनेजमेंट करावं लागेल. तर 6च लोक आहेत, काही अडचण नाही. जर सर्व लोकांना वर्णक्रमानुसार डावीकडून उजवीकडे उभे राहण्यास सांगितले तर किती लोकांच्या स्थानात बदल होणार नाही. वर्णक्रमानुसार डावीकडून उजवीकडे, तर कुठून सुरुवात करावं लागेल, सी हे लेफ्ट साईड आहे, सी डी ई एफ जी आणि एच. फक्त एकाचीच जागा नाही बदलली, कुणाची, सी. दोन्हीकडे सी पहिल्याच जागेवर राहिला, म्हणून त्याचं उत्तर घेऊया आपण 1. आणि आता यावरती उरलेले 4 क्वेश्चन आणखी. खालीलपैकी कोणती जोडी रांगेत सर्वात शेवटच्या टोकाला उभे असलेल्या लोकांना दर्शविते. तर सी आणि ई, सी आणि ई हे टोकाला उभे राहिलेले आहेत, सी ई. नेक्स्ट क्वेश्चन आहे याचा एकदम सिंपल. खालीलपैकी कोणता या गटाशी संबंधित नाही. गट तयार करूया. सी जी, सी जी मध्ये किती, 1, सी जी मध्ये 1. जी ई, जी आणि ई मध्ये 2 आले. ठीक आहे. जी एच, जी एच मध्ये 1च आला. आणि डी, डी आणि ई मध्ये पण 1 आला. आता बघा, या दोघांच्या मध्ये 1, इथे 2, इथे 1, इथे 1, म्हणजे जी ई हे आपण याचं उत्तर घेतलं पाहिजे. एकदम सिंपल काम. ओके, जी ई हे याचं उत्तर. नेक्स्ट क्वेश्चन याच माहितीवर. कोण सीच्या उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर उभा आहे. पहा बरे, सीच्या उजवीकडे दुसरा आहे जी, 1 2 जी. ओके. आणि यावरचा शेवटचा क्वेश्चन, ईच्या संदर्भात जीची स्थिती काय. म्हणजे ई पासून जी मोजायचं आहे. हा इथे ई आहे, जी मोजूया. डावीकडे 1 2 3, डावीकडे कितवा, तिसरा, डावीकडे तिसरा, हे याचं उत्तर राहील. तर अशा प्रकारे आपण बैठक व्यवस्थेमधील एका सरळ रेषेतील बैठक व्यवस्थेचा अभ्यास केलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला परीक्षेसाठी नक्कीच फायदेशीर ठरेल. लवकरच भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. थँक्यू.